नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीष रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलमध्ये। आज इथे तुम्हाला रेसिपी न दाखवता मी व्लॉग दाखवणार आहे। व्हिडिओ बघून तुम्हाला लक्षातच आलं असेल आणि आजचा व्लॉग एकदम मस्त आहे, तुम्हाला खूप आवडेल, नक्की बघा। नवी मुंबईमध्ये तुम्ही जर राहत असाल किंवा मुंबईमध्ये जरी तुम्ही राहत असाल तर एकदा तुम्ही इथे नक्की व्हिजिट देऊन जा। सीझन चालू आहे आता फ्लॅमिंगोचा, मी तुम्हाला फ्लॅमिंगो फेरीजमध्ये इथे नेणार आहे। बेलापूरला हे आहे आणि त्यानंतर डिटेल व्हिडिओमध्ये मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे, तिकीटाची प्राइस वगैरे सगळं इथे दाखवून दिलेलं आहे। सोबतच व्हिडिओमध्ये मी पूर्ण आता इथे सांगणार आहे तुम्हाला आणि सगळा डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी इथे दाखवणार आहे। तर व्लॉग आपण चालू करूया। तर बघू शकता इथे बेलापूरमध्ये आम्ही आलेलो आहे। बेलापूर स्टेशनवरून तुम्ही उतरल्यानंतर सरळ तुम्ही एक तर पायी येऊ शकता किंवा युलू करून येऊ शकता जर तुमच्याकडे युलूचं अकाउंट असेल तर, नाहीतर मग तुम्ही सरळ रिक्षाने पण येऊ शकता। एकदम जवळ आहे बेलापूर स्टेशनपासून। स्ट्रेट सरळ आल्यावर आम्ही इथे तिकीट वगैरे काढलेले आहे। सॅटर्डे संडेला इथे जास्त तिकीट असतात आणि नॉर्मल डेजला म्हणजे मंडे टू फ्रायडे इथे तिकिटांची प्राइस थोडी कमी असते। इथे तुम्ही डिटेल बघून घेऊ शकता आता। आणि आता फ्लेमिंगो राईड्स हा सीझन आहे फ्लेमिंगोचा, म्हणून फ्लेमिंगो आता इथे येतात आणि खूप मस्त ते बघायला मिळतात। जर तुम्हाला जास्त फ्लेमिंगोज बघायचे असतील तर तुम्ही सकाळी 11 ते 11:30ची जी राईड असते ती राईड नक्की घ्या तुम्ही। आम्हाला इथे यायला 3 वाजले होते आणि 3:30ला आमची राईड चालू झालेली होती। 3:30 ते 4:30 1 तासाची ही राईड असते आणि 4:30 ते 5:30 सनसेट तिथे पाहायला मिळतो त्या राईडमध्ये। पण मग फ्लेमिंगोज त्यावेळेला कमी दिसतात, तर आम्हाला पण दूर दिसले भरपूर, पण दूर होते ते। बाकीचे पण मी तुम्हाला आता इथे दाखवून देणार आहे सगळं व्हिडिओमध्ये। आणि इथे खूप छान वाटत आहे। बोटमध्ये आम्ही आता इथे बसलेलो आहे आणि मला फ्रंट साईडची जागा मिळाल्यामुळं मला खूप एकदम शूट करायला पण चांगलं झालं आणि मला सगळं व्यवस्थित दिसलेलं आहे, पक्षी वगैरे। तर आता व्हिडिओ तुम्ही बघा आणि एन्जॉय करा। तर नवी मुंबईसारख्या ठिकाणी एकदम छान आणि एकदम मस्त जागा आहे, इथे तुम्ही नक्की एकदा व्हिजिट देऊन जा, खूप मस्त वाटेल तुम्हाला। बेलापूरला आल्यावर तुम्हाला फ्लॅमिंगो पॉईंट विचारला तर कोणीही सांगेल, एकदम जवळ आहे बेलापूर स्टेशनपासून। तर आता इथे खूप छान क्लायमेट झालेला आहे आणि ही जी सीझन असतो थोडा स्प्रिंग सीझनचा हा दिवस चालू आहे, त्यामुळे एकदम छान हवा पण इथे सुटलेली होती। पक्षी तुम्ही बघू शकता। या पक्ष्यांना खाऊ घालण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण भीतीमुळे ते जवळ येत नव्हते, पण पाण्यात फेकल्यावर ते बरोबर खाऊन घ्यायचे एकदम। कधी कधी तर हवेतच ते त्यांचं जेवण फेकलेलं असे खाऊन घेत होते हवेतूनच, आणि पाण्यात बरोबर ते जाऊन ते आपण टाकलेले आपण जे काही खायला टाकतो ते बरोबर पकडत होते आणि खूप सुंदर दिसत होतं इथे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान दिसत आहे। तर एकदम दूर अलिबाग वगैरेला तुम्हाला जाण्यापेक्षा एकदम छान पॉईंट आहे हा आणि एकदम मस्त वाटतं आहे। पक्षी खूप सुंदर दिसत होते, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथे असतात। आणि सकाळची राईड जर तुम्ही बुक केली लवकर 10 वाजता येऊन इथे तुम्ही तिकीट वगैरे काढून, तिथे टायमिंग तुम्हाला मी पहिले दाखवलेले आहे, तर त्यावेळेला तुम्हाला गुलाबी रंगाचे फ्लॅमिंगोज जे पक्षी आहेत ते दिसतात, गुलाबी रंगाचे खूप मस्त दिसतात। इथे पण आम्हाला एक वेगळाच पक्षी उडताना दिसला होता, एकदम त्याला वेगळीच ब्लॅक कलरची एकदम लांब शेपूट होती आणि तो उडत होता, व्हाईट कलरचा होता पूर्ण। तर वेगवेगळे पक्षी तुम्हाला इथे पाहायला मिळतील। पिंक कलरचे फ्लॅमिंगोज खूप छान दिसतात। तर आता संध्याकाळची वेळ झालेली होती, हे पक्षी इथे जवळ यायला बघत होता हातावर माझ्या, मी त्याला बिस्किट ठेवलं होतं खाण्यासाठी, पण ते जवळ येत नव्हता, घाबरून फेकलं की लगेच तो मग ते खाऊन घ्यायचा। खूप मस्त वाटलं आणि मुलांना पण खूप मजा आलेली आहे इथे। तर आता इथे फ्लेमिंगोज जे आहे ते किनाऱ्यावर जाऊन बसलेले आहे, संध्याकाळ झाल्यामुळं एकदम त्या कॉर्नरला लास्टला तिकडे जाऊन बसलेले होते। पण हे पण पक्षी बघण्यासाठी खूप छान वाटत होते। नंतरच्या बाहेरच्या साईडने मी तुम्हाला जाऊन दाखवणार आहे फ्लेमिंगोज। बेलापूरपासून हे तुम्ही राईड केल्यानंतर बाहेरच्या साईडने येऊ शकता आणि तिथून तुम्हाला फुल सीन दिसेल एकदम छान फ्लेमिंगोजचा। तो मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघत राहा। आणि मनीष रेसिपीचे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर नक्की चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबून लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करून ठेवा। लवकरात लवकर आपल्याला 30,000ची फॅमिली आपली पूर्ण करायची आहे। थोडेच माझे सबस्क्रायबर्स बाकी राहिलेले आहेत 30,000ची फॅमिली आपली बनण्यासाठी। तर 30K झाल्यानंतर मी तुम्हाला सरप्राईज एक व्लॉग घेऊन येणार आहे, तर नक्की तुम्ही लवकरात लवकर जास्त व्हिडिओ म्हणजे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगत जा। तुम्ही पण करा आणि दुसऱ्यांना पण चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा। तर आता इथे आम्ही ही राईड एन्जॉय करतो। तर तुम्ही बघू शकता मी थोडंसं मी डबल साईडने पण शूट करण्याचा प्रयत्न तुम्हाला दाखवलेला आहे, म्हणजे मी तुम्हाला लक्षात आलं असेल आता अंदाज। खूप सुंदर व्ह्यू होता एकदम। नवी मुंबईसारख्या ठिकाणी एकदम छान आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला अलिबाग, काशीद बीच एवढं लांब जाण्याची पण गरज नाही, इथे येऊन पण तुम्ही रिलॅक्स होऊ शकता।
तर आता माझं बाळ तर इथे मस्त एन्जॉय करतो आहे. तो एकदम न घाबरता कॉर्नरलाच जाऊन उभा राहिला होता, बिलकुल घाबरत नव्हता बोटमध्ये. आणि इथे बेलापूरचा हा फेमस पॉईंट आहे. पाहता पाहता कोणालाही लक्षात येईल त्या साईडनेच जाऊन मी तुम्हाला नंतर आता दाखवणार आहे पुढं. तोपर्यंत थोडंसं फोटोशूट वगैरे करून घेतलेलं आहे. तर चला आता फ्लॅग बघून त्याला आता जय हिंदची आठवण झाली म्हणून त्यांनी लगेच असं जय हिंदचं पोझिशन घेतली आणि सगळे त्याला बोटमध्ये मग हसायला लागले किती छान आहे म्हणून. आणि हा फ्लॅग बघू शकता किती मस्त दिसत आहे आपला इंडियाचा. तर आता मी राईड करून बाहेर आलेलो आहे आणि मी बाहेरच्या साईडने इथे आलेले आहे आणि इथून तुम्हाला फ्लॅमिंगोचा आता मी इथे व्ह्यू दाखवणार आहे. बघू शकता जसं मी म्हटलं होते काठावर एका ठिकाणी जमलेलं आहे, हालताना तुम्हाला दिसत असतील. रिफ्लेक्शन पाण्यामध्ये तुम्ही बघा त्यांचं किती छान दिसतं आहे. वरच्यापेक्षा रिफ्लेक्शनमध्ये जास्त क्लिअर दिसत आहेत ते सगळे. इथे संध्याकाळच्या वेळेला जमलेले होते, अजून पण जमायचे बाकी होते. भरपूर सकाळच्या वेळेला दिसतात तुम्हाला हे फ्लॅमिंगोज आणि खूप छान वाटत होतं बघायला. एखादा आयलंड पण कमी पडेल ह्या जागेपुढे, एवढं सुंदर इथे वाटत होतं. संध्याकाळी तुम्ही इथे येऊन बसू पण शकता. एकदम मोकळा आणि छान एरिया आहे बेलापूरमध्ये आणि जवळच आहे नवी मुंबईमध्ये, कोणी येऊ शकतं इथे. तर आता तुम्ही हा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला नक्की लाईक करा, सोबतच शेअर करा, म्हणजे सगळ्या नवी मुंबईतल्या आणि मुंबईतल्या आसपासच्या लोकांना ही जागा कळेल. आणि तुम्ही पण आता सीझन चालू आहे फ्लॅमिंगोचा म्हणून तुम्ही पण इथे येऊन नक्की व्हिजिट करून जा. त्याचबरोबर बाहेरच्या साईडने इथे वरती तुम्ही जाऊन इथून पण तुम्ही हा व्ह्यू पूर्ण एन्जॉय करू शकता. फ्लॅमिंगो सहित ते आयलंडच वाटतं एक छोटंसं, इतकं छान ते पाणी वगैरे दिसतं. तर तुम्हाला सगळ्या बाजू मी दाखवून दिलेलं आहे. आणि आता व्लॉग मी इथे संपवत आहे. व्लॉगच्या शेवटी तर तुम्ही फोटोज जे आहे ते मी टाकून दिले आहे ते तुम्ही एन्जॉय करा. तर भेटू पुढच्या एक नवीन वेगळ्या व्लॉगसोबत, रेसिपीसोबत किंवा अजून एक 30Kचं प्लीज तुम्ही लवकर माझे सबस्क्रायबर्स 30K होऊन जाते, तुमच्याच हातात आहे ते. मग एक मस्त आपण व्लॉग घेऊन येणार आहे 30Kचं सबस्क्रायबर्स झाल्यानंतर. तर त्यामध्ये तुमच्या हातात आहे, शेअर करा जास्तीत जास्त. भेटू पुढच्या एक नवीन व्लॉगसोबत, रेसिपीसोबत. तोपर्यंत आता फोटो बघा. बाय बाय.